कळवा हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि यावेळी भोवलाय तो हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा। त्यांच्या बेदरकारपणामुळे एका कोवळ्या जीवाचा हकनाक बळी गेला। शारदा घोडे ही 7 महिन्यांची गर्भवती 10 मार्चला आपला नवरा गंगारामसह मजुरीच्या कामासाठी जालन्याहून कल्याणला आली। प्रवासात चोरीला गेलेल्या बॅगेची शोधाशोध सुरू असताना रात्री 10च्या सुमारास शारदाच्या पोटात कळा येऊ लागल्या। तिला आधी कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणि तिथून ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। तिथं वैद्यकीय चाचण्यांसाठी तिच्याकडे 800 रुपये मागण्यात आले, पण बॅग चोरीला गेल्याचं घोडे दाम्पत्यानं सांगितलं। पैसे नसतील तर चालते व्हा असं सांगून हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून दिलं। रात्री 2च्या सुमारास बिचारी रस्त्यावरच बाळंत झाली। एका रिक्षा चालकाच्या मदतीनं दोघांनी कसंबसं मुंब्रा स्टेशन गाठलं। नवजात बाळासोबत त्यांनी अख्खी रात्र स्टेशनात घालवली, पण काही तासातच ते बाळ दगावलं। डिलिव्हरी करू शकत नाही, सिस्टर बोलली। मी बोलले माझी फाईल द्या, जी तुमच्याकडे कल्याणची फाईल आलेली आहे ती माझी मला फाईल द्या। तर बोलले फाईल बी नाही देत। तर मग आम्ही निघत नव्हतो, तर वॉचमॅनला त्यांनी धक्के मारून आम्हाला काढून दिले। रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळेच आपल्या बाळाचा जीव गेल्याची तक्रार गंगाराम घोडे यांनी कळवा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। बाळाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मात्र दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृत बाळाचा ताबा घेणार नाही असा पवित्रा घोडे दाम्पत्यानं घेतलाय। मला त्यांनी असा विषय केला की 800 रुपये आमच्याकडे भरा, जर 800 रुपये जर भरत नसतील तर तुझी बायको तू घेऊन जा। म्हणलं मॅडम मी विनंती करतो, हात जोडतो, एवढं पेशंट तुम्ही फुकटमध्ये करा। एक जर फुकटमध्ये गेलं तर काही कुठलं तुम्हाला हे होणार नाही आणि माझ्या बायकोची डिलिव्हरी करा। हॉस्पिटलच्या उपवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभया दोंदे यांनी मात्र गर्भवती महिलेला हॉस्पिटलमधून हाकलून दिल्याच्या आरोपाचा इन्कार केलाय। आता आज ते आले की आजच ते प्रोसेस तर चालू होईल। इन्क्वायरी करणार, सीसीटीव्ही वर तपासले जातील। हां, किंवा आमच्याकडे रोस्टर्स वगैरे सगळ्यांचे असतात, कोण ड्युटीवर आहे, किती वाजता आले, किती वाजता गेले। तर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे। शिवाजी हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आणि नर्स आहेत यांनी फीची मागणी केली आणि फी भरायला नसल्यामुळं निव्वळ उपचार वेळेत पोचवू शकला नाही आणि माझं मूल वाचवू शकले नाहीत म्हणून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याची आम्ही चौकशी केली। ही महिला स्वतःहून पळून गेल्याचा दावा आता हॉस्पिटल करत आहे, पण 7 महिन्यांची गर्भवती महिला प्रसूती वेदना सुरू असताना पळून जाऊ शकेल का? ती पळून जात असताना हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? हॉस्पिटलमधील कर्मचारी काय करत होते? महिला पळून गेली तर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का नोंदवली नाही? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। कळवा हॉस्पिटलचा बेजबाबदारपणा यातून पुन्हा पुन्हा दिसून येतोय। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।